सो हाय हॅलो एव्हरीवन, दिस इज मी आणि पहिला ट्रॅव्हल व्हिडिओ बनवते मी. आय थिंक कसा बनेल काय बनेल मला माहिती नाही, पण मला तुमच्या सगळ्यांसोबत हे शेअर करायला नक्की आवडेल. सो टुडे आय एम ट्रॅव्हलिंग कुठे मी तुम्हाला नक्की सांगते थोड्या वेळातच. सो दिस इज माय फर्स्ट एक्सपिरियन्स की मी प्रवास करते आणि मी तुमच्या सगळ्यांशी हे सगळं शेअर करणार आहे. सो आय थिंक आय एम रिअली एक्सायटेड. नागपूरला चालले आहे मी बाय द वे आणि नेहमीच जात असते, पण यावेळेस मला वाटतं मी तुमच्या सगळ्यांसोबत हे सगळं शेअर करणार आहे की कसा असतो एका इव्हेंटचा प्लॅन किंवा कसा तो डे ऑर्गनाइज्ड केला जातो. असं मला वाटतं हे सगळं तुमच्यासोबत शेअर करायला मला खूप आनंदही होत आहे आणि तितकीच उत्साही पण मी आहे. सो भेटूया लवकरच नागपूरमध्ये. मी नागपूरला पोहोचले खरं तर आणि मला माझा मित्र भेटलाय. शिरीष, कसा आहेस तू? मस्त, बढिया. अचानक आमची भेट झाली आणि मला असं वाटतं आपण खूप वर्षांनी भेटलो आपण. येस त्याने फ्लाईट असे भेटलो आपण, हे भारी आहे. हो. सो हिअर आय एम इंट्रोड्युसिंग ऑल ऑफ यू माय बेस्ट फ्रेंड शिरीष. थँक यू. फायनली आय हॅव लँडेड टू नागपूर एअरपोर्ट. नेहा पेंडसे भेटली, शिरीष भेटला, माझा फ्रेंड भेटला आणि किती वर्षांनी भेटलो आम्ही. आणि आम्हा सगळ्यांना माहिती नाही की आम्ही एकच इव्हेंट करतोय, पण दॅट्स अमेझिंग, दॅट्स रिअली सरप्रायझिंग थिंग. लवकरच आता मी माझ्या हॉटेलवर पोहोचणार आहे आणि ही छानशी गाडी, मस्त छान, मला आय थिंक मॅचिंग माझ्या शूजला मॅचिंग आहे ही गाडी आय गेस. बट इट्स फनी मोमेंट. खरं तर एरोप्लेनमध्ये मला खूप भूक लागली होती, पण त्यांचं काहीतरी मिसमॅनेजमेंट झाली आणि मला काही खायलाच नाही मिळालं. सो आय एम लिटरली हंग्री. आय हॅड 1 glass ऑफ ज्यूस ओनली, पण येस, सीइंग दिस ब्युटिफुल व्ह्यू विल अपडेट यू सून. Finally, I have reached. So here I am heading towards my room and Shravani is carrying my luggage. काय श्रावणी, मराठी आहेस का तू? काय पूर्ण नाव तुझं? श्रावणी धनकर. श्रावणी धनकर आता मला माझ्या रूम पर्यंत नेते. Such a pleasant room. खूप सुंदर. चला बघूयात काय आहे व्ह्यू. ओके. ओहो, वाह, नाईस. मज्जा. ऑरेंज सिटी, दॅट्स द ब्युटी ऑफ ऑरेंज सिटी. किती सुंदर त्या पद्धती त्या सगळ्यांनी माझं स्वागत केलं आणि खूप छान ट्रीट केलं. आणि आता मी इथे आहे. तुम्हाला दिसते मी आता. याच्या पुढे मी आता थोड्या वेळाने फ्रेश होते खरं तर आणि मी निघणार आहे. माझा एक फ्रेंड येतो मला भेटायला, नंतर इव्हेंट आहे आता. तोपर्यंत तुम्ही सोबतच राहा, कुठेही जाऊ नका. तोपर्यंत मला कॉमेंट्समध्ये पण सांगा कसं चाललंय. हा दिस इज माय फर्स्ट एक्सपिरियन्स बाय द वे, त्यामुळे मला सांगा नक्की कशी दिसते मी, फ्रेश दिसते की नाही. सो माझा फ्रेंड आहे सायेश, खूप वर्षांनी तो मला भेटलाय आणि त्याने मला आता पिकअप केलाय माझ्या हॉटेलवरून, रॅडिसन ब्लू वरून, आणि तो मला कुठेतरी छान लंचला घेऊन चाललाय. सो कुठे घेऊन चाललास? दाबो. कसं वाटतं तुला मला भेटून आफ्टर सो लॉंग? मला वाटतं 5 वर्ष. हो 5 वर्ष.
आधी मधात मुंबईला भेटलो होतो आपण, त्याच्यानंतर आता मला असं वाटतं की इथे थोडंसं हीट क्लायमेट आहे का? हो, ऍक्च्युली सर्वात जास्त टेम्परेचर नागपूरमध्येच राहतं महाराष्ट्रामध्ये. ते तर आहेच. मला तितकं हिट जाणवत नाहीये. मे बी मी आत्ताच गोव्याहून ट्रॅव्हल करून आले म्हणून असेल कदाचित ते. पण जे काही वेदर आहे ते मी आता सायश सोबत मस्त आता लंचला घेऊन जातोय. तुम्हाला ड्रॉप करणार आहे. दिवसभराचा माझा काय प्लॅन असणार आहे याच्या गमती जमती जाणून घेण्यासाठी तुम्ही कुठेही जाऊ नका. माझा नेक्स्ट सीन बघा.